कोल्हापुरातील हॉटेल सयाजी इथं महाराष्ट्र दिनमान वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनेलचा पहिला वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, संपादक विजय चोरमारे यांची उपस्थिती होती। यावेळी नामदार आशिष शेलार यांच्या हस्ते डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांचा महाराष्ट्र दिनमानच्या वतीनं शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला। त्यांच्यासह स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ तसंच डी.वाय. पाटील विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉक्टर बी.पी. साबळे, ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य सुनीलकुमार लवटे, श्रमिक कष्टकऱ्यांचे नेते डॉक्टर भारत पाटणकर यांनाही सन्मानित करण्यात आलं। यावेळी बोलताना नामदार आशिष शेलार यांनी कोल्हापूर चित्रनगरीच्या विकासासाठी आणखी 10 ते 15 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली। चित्रपट निर्मितीसाठीचं कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावं यासाठी कोल्हापुरात प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं। खासदार शाहू महाराज छत्रपतींनी महाराष्ट्र दिनमानच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देत डॉक्टर संजय डी. पाटील यांच्यासह सर्व सन्मान मूर्तींच्या कार्याचा गौरव केला। महाराष्ट्र दिनमानचे संपादक विजय चोरमारे यांनी महाराष्ट्र दिनमान सन्मान संकल्पनेमागची भूमिका स्पष्ट केली। यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजन गवस, दी.बा. पाटील, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव महेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते।